फ्लॅटचा ताबा खाली करण्यास सांगितल्याच्या कारणावरून आपल्याला मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप श्रीमती संगमित्रा गायकवाड यांनी केलाय। या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करून पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनातून केली आहे। गायकवाड यांच्या निवेदनानुसार त्या गंगा हाइट्स पिंगळे वस्ती मुंडवा पुणे येथे राहतात। त्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सुमारे 20 वर्षांपासून कार्यरत असल्याचं निवेदनात नमूद आहे। 2003 साली त्यांनी व त्यांच्या पतीने कोंडवा खुर्द येथील ब्रह्मा सोसायटीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला असून त्याचा ताबा आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे। फ्लॅटमध्ये आपले फर्निचर, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू तसेच मौल्यवान वस्तू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। निवेदनानुसार 28 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 7 वाजता फ्लॅटची साफसफाई व रंगरोगडी करण्यासाठी गायकवाड येथे गेले असता 4 व्यक्ती तेथे उपस्थित होत्या। फ्लॅटचा ताबा द्यायचा असल्याने तो खाली करण्यास सांगितल्याचा वाद झाला। यावेळी आपली पुतणी व इतर व्यक्तींनी आपल्याला मारहाण केली, शिवीगाळ केली तसेच चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने सही व अंगठा घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे। त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याचं निवेदनात म्हटलं आहे। पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर फ्लॅटला पुन्हा कुलूप लावून त्या तिथून निघाल्या, मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्लॅटचे कुलूप तोडून संबंधित मंडळी आत गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे। याशिवाय आपल्या संमतीशिवाय व्हिडिओ तयार करून तो मित्र परिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आला आणि आपली बदनामी करण्यात आली असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। संबंधिताकडून बनावट किंवा डुप्लिकेट कागदपत्रे तयार करण्यात आली असावीत असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। गायकवाड यांनी निवेदनात सौ वैशाली जयदेव रंधवे, सौ बुद्धिशा जयदेव रंधवे, श्री बुद्धेश जयदेव रंधवे आणि श्री भाविक प्रजापती यांच्या विरोधात आरोप केले आहेत। संबंधित सर्वजण पुण्यातील संत गाडगेबाबा वसाहत, कोरेगाव पार्क परिसरातील रहिवासी असल्याचं निवेदनात नमूद आहे। या घटनेच्या आधारे FIR नोंदवण्यात आल्याचा दावा गायकवाड यांनी केला असून संबंधिताकडून आपल्याला जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। फ्लॅटचा ताबा मिळवून द्यावा, संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। गायकवाड काय म्हणाल्या ते पाहूया। ऍडमिट असताना मी तिला घेऊन गेल्याच्या नंतर तिचे हे तिघं जाऊन हे केलेले आहेत आणि नंतर ती यांनी 27 कधी केलंय सगळं प्रकार हे 27 तारखेला 27च्या अगोदर 2-3 महिने 27 जुलै 27 जुलैपासून त्यांच्याकडे ताबा आहे। ताबा म्हणजे ते अधूनमधून येत होते, म्हणजे असं हे केलेलं नाही। आता ज्या दिवशी मी हे प्रकरण एवढं मी फर्निचर वगैरे सर्व म्हणजे ऑलरेडी सर्व केलेलं आहे आणि माझं पूर्णपणे म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तर ते माझ्या घरात आहे। नर्सिंग कॉलेजचे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे सगळे आपले काय म्हणतात खरेदी खत वगैरे येते जे काय वस्तू माझ्या आहेत, आज कपड्यापासून माझा सिलेंडरपासून सर्व जीवन वस्तू माझ्या तिथं आहेत आणि त्यांनी ते सगळं घेऊन त्यातले कपडे सुद्धा त्यांनी घेऊन गेलेले नाही। साधारण तेच माझेच कपडे ते वापरत। तुम्हाला मारहाण झाली कधी? 27/8/2026 माझ्या वयाच्या 21 वर्षापासून आत्तापर्यंत मी काम करत आहे। अनेक लोकांचे, महिलांचे होणाऱ्या अन्याय अत्याचारावर मी काम करत असते आणि मला 100 ते 200 पुरस्काराने मी सन्मानित आहे। त्या स्त्रीला आज माझ्या घरात माझे स्वतःचं घर असून एक ती बहीण ह्या नात्याने मी नागपूरला गेले होते तिला घेऊन, पण तिच्या पोरीने डुप्लिकेट चावी बनवून चावीवाल्याला घेऊन घर घुसून कब्जा केलेला आहे। आणि कब्जा का केली आणि मी माझं घर स्वतःचं मी विकलेले होते, मी नोटीस दिलेली आहे। गेले आता 5-7-8 महिने झाले नोटीस देऊन, तरी पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी नोटीसला उत्तर पण दिलेलं नाही। का तर माझं 2023 पासून आम्ही दोघं नवरा बायकोने माझ्या मिस्टरांनी घर घेतलेलं आहे। तिचा कुठलाही संबंध नाही, ती कधीही त्या सोसायटीत गेलेले नाहीत, कधीही काही केलेलं नाही आजपर्यंत। आणि घर घुसून जाऊनही मी फक्त तिला विचारायला गेले, त्यामुळे मला बेदम मारहाण केलेली आहे। मी चौकीला गेले तसं 1.5 ते 2 मी 15-20 मिनटं मी बेशुद्ध होते, तर तसंच माझ्यावर पाणी वगैरे टाकलं, अंगावर टाकलं आणि मग नंतर मी स्वतःला बनवून आणून घेत होते। मला सोडा म्हणून मी किंचाळत होते, त्यावेळेस मला त्यांनी लाथांनी तोडवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलात तर माझे एक जण केस धरतंय, एक जण हात धरतंय आणि माझं घर आहे आणि तू माझ्या घरात येऊन भांडणं करतीस असं त्यांना पण माहित आहे। ती स्वतः लॉ करती, लॉ शिकते, आज 2-3 म्हणजे वर्ष आहे, तर तिला लॉ शिकते हे तिला सगळं माहीत असताना असं हे करणं हे कायद्याने गुन्हा आहे। आणि मी बहीण म्हणून जाऊ द्या ते, पण अशा होणाऱ्या
अन्यायावर असलं लॉ करत असेल तर ह्याला खरंच कायद्याने ती स्वतः जरा लॉ शिकून तिला जरा कायदा कळत नसेल, संविधान कळत नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तर खरंच आणि मला त्या दिवशी जरा मी लवकर उठले नसते तर मला माझा प्राणघात झाला असता त्या प्रॉपर्टीमुळे. आणि त्याच्यानंतर मी पोलिसाकडे गेले. पोलिसात गेल्याच्या नंतर माझा गुन्हा नाही घेतला, मला ससूनला मला पाठवण्यात आलं आणि त्यांची विनशी नोंदवली. म्हणजे हे पोलिसांचं माझ्यासारख्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मी चीफ सेक्रेटरी म्हणून सांगत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं माझ्यावर म्हणजे त्यांनी योग्य हे केलेलं नाही. रात्रीचे 1 ते 1:30 वाजले होते. मी त्यांना कळकळीनं मी सांगत होते की मला खूप मार लागलेला आहे आणि तुम्ही प्लीज माझा गुन्हा नोंदवा. तर ते कुठल्याही प्रकारचे गुन्हा नोंदवले नाही. दुसऱ्या दिवशी मला तुम्ही 4 वाजता या म्हणून कुंभार म्हणून होते ते, मला वाटतं क्रॅमचे होते का काय होते, नाही तर पण कुंभार म्हणून होते त्या दिवशी रात्री. तर 2 वाजेपर्यंत मला रात्रीच्या सकाळपासून सकाळी मारहाण झालेली, तर रात्रीचे 1:30-2 वाजता मी तिथं थांबलेले होते. पण कुठल्याही प्रकारचं माझ्यावर त्यांनी गंभीर म्हणजे हे केलं नाही. दुसऱ्या दिवशी परत मला बोलवलं, तसंच मी दवाखान्यातून मी परत तिसऱ्या दिवशी गेले आणि तोच प्रकार मला माझ्या संग घडला. आणि नंतर 8-10 दिवस मी दवाखान्यातून आल्याच्या नंतर मी CPला, महाराष्ट्र मुख्यमंत्री, गृहमंत्री सर्वांना पत्र दिले आणि निवेदन दिले की मी आंदोलन करणार आहे. कायद्याच्या संविधानाप्रमाणे मला लढायची ताकद आहे आणि हे कुठं माझ्यासारख्या स्त्रीला जर असं न्याय मिळत नसेल आणि पोलीस त्याचं दखल घेत नसेल तर साधारण महिलांचं काय होत असेल. म्हणून आपण पत्रकार आहेत आणि ह्याचं कुठंतरी पत्रकार हे एक माध्यम आहे, संविधानाला न्याय देणारे पत्रकार आहेत, संविधानाची म्हणजे घटनेत आहेत. त्यामुळं मला पत्रकार परिषद घ्यावी लागली. संबंधितांचं काय नाव पूर्ण ज्यांनी ताबा घेतलाय? ताबा वैशाली जयदेव रणदिवे, बुद्धिशा जयदेव रणदिवे आणि प्रजापती म्हणून त्यांचा जावाई आणि बुद्धेश रणदेवी, जयदेव रणदेवी. तुम्ही घर विकलंय का विकत घेतलंय? आता मी आता माझं विकत 2003 मध्ये मी घर विकत घेतलं. आणि आता सध्या तुम्ही कुठं राहताय? नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.